जाता जाता सांगतो, कोणी व्यसन करू नका, कोणी दारू पिऊ नका, व्यसनाच्या नादी कोणी जाऊ नका. आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे. गावचा पाटील होता, 3 एकर जमीन होती, 50 क्विंटल कापूस झाला. त्या पाटलाकडे आम्हा पैसे आले. पाटील हळूहळू व्यसन करायला लागला. व्यसनाच्या नादात पाटलाने 1 एकर जमीन ऐकली, 2 एकर ऐकली, 3 एकर जमीन ऐकून पाटील मोकळा झाला. आता ह्याच्या त्याच्या घरी जायचं, बोलायचं, दादा मला दारू प्यायची, तो मला पिण्यासाठी द्या. दूर दारू द्यायचा आणि घरी येऊन आपल्या बायकोला मारायचं. म्हणून एका दिवशी अख्खं गाव वैगातलं त्या पाटलाला. ते पाटील गावच्या चावंटीवर बसलेला आहे. काय करावं समजत नव्हतंय. आणि मग ते का तिकून एक माणूस येत होता. त्या माणसाला सांगितलं, दादा मला दारू पिण्यासाठी 5-10 रुपये पाहिजे. दादा पाटील तुम्हाला 10 रुपये पाहिजेत ना? पाटील एक काम करावं लागेल. पाटील तुमची ते बायको हापशावर पाणी भरायसाठी आलेली आहे ना, जा तिच्या कंबरड्यात लाद घालून दाखवा. तुम्ही जर तुमच्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातली ना, तुम्हाला 10 रुपये नाही, तुम्हाला 100 रुपये देणार. म्हणून त्या पाटलाने धावत गेला. त्या बायकोच्या कंबरड्यात लाद घातली. बायको खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर बायको बोलायला लागली, अहो काय चुकलं माझं, काय चुकलं माझं, मला मारताय काय माझा? आजपर्यंत माझ्या डोक्यावरचा पदर कधी खाली दिसत पडला नाही. सांगा ना माझं काय चुकलं? पाटलाला वाटलं की मला 4 चौघात बोलतीस, म्हणून पाटलाने आपल्या बायकोवरती हात उचलला. पाटील बायकोला मारायला लागला. मारता मारता त्या पाटलाचा हात त्या जीर्ण झालेल्या साडीकडे गेला. भर चौकात त्या पाटलाने बायकोची साडी, अख्ख्या जगाने अर्ध अंग पाहिलं. आता जगायचं नाही, आता जगायचं नाही रे, आता जगायचं. ती घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर तिने ठरवलं आता जगायचं नाही. तिकडून 5वीचा मुलगा आला. आईला विचारू लागला, आई काय झालं गाई? आई बाबाने मारलं का गाई? आई थांब, मला थोडं मोठं होते आहे, मी बाबाकडे बघतो गाय. आई लढू नको ना गाई, आई लढू नको ना. 10 वर्षाची 4थीला मुलगी होती. शाळेतून घरी आली. आईला विचारू लागली, काय झालं गाई? माय आई तुमच्या बापाने मला भर चौकात मला मारलं. बाळांनो भर चौकात मला मारलं. आता मला जगायचं नाही. म्हणून रात्रीचे 8 वाजले. मुलांना काहीतरी खाऊ घालावं. आता हे दारू पिण्याचा संसार करायचा नाही. म्हणून आपण मरण्याच्या आधी आपल्या मुला बाळांना काहीतरी गोड दसं खाऊ घालावं. गोड धड केलं, मुलांना खाऊ घातलं. भले खुशीमध्ये 2 लेकरं घेतले. माय झोपी गेली. रात्रीचा 1 वाजला. मुलं सून झोपी गेलेले. मुलां